हाय, माय नेम इज तृप्ती आणि आज मी तुम्हाला नो मेकअप लुक दाखवणार आहे. एकदम सिंपल मेकअप दाखवणार आहे. पहिलाच ब्लॉग आहे माझा. मी असं डायरेक्टली बोलते आहे. आधी मी कधीही असं बोलले नव्हते. सो आज माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे मी पहिला लवकर स्टार्ट करते. मी फेवरेट मॉइश्चरायझर आहे माझा. हा मी एका 10 मिनिट्स डिलेवरी ॲपवरून घेतला होता. एक छोटीशी डब्बी होती ती मी यूज केली आणि मग त्याच्यानंतर मला त्याचे रिझल्ट्स कळाले. खूप छान आहे. अल्ट्रा लाईट जेल आहे ही. पण अशी स्किनवर लावल्यावरती तुम्हाला फीलच नाही होणार की तुम्ही ती लावली आहे. पटकन ऑब्झर्व होते आणि गायब होऊन जाते आणि खूप हलकी आहे. सो मी ही लावती आहे मॉइश्चरायझर. आणि फर्स्ट ऑफ ऑल की ही खूप अफोर्डेबल पण आहे. खूप मस्त ग्लो आलाय बघा. खूप छान ग्लो येतो याने आणि पॅची पण वाटत नाही. घाम पण येत नाही स्किनवरती. लगेच गायब होऊन जाते ती. त्याच्यानंतर लावणार आहे मी सनस्क्रीन. खूप छान सनस्क्रीन आहे ही. अफोर्डेबल आहे. त्याच्यानंतर मी लावणार आहे प्रायमर. ॲक्च्युली मी हे प्रायमर घेतलं होतं ॲमेझॉनवरून. आय डोंट नो हे प्रायमर तुम्हाला दिसते. हे प्रायमर मी लावल्यावरती माहिती नाही मला का, पण माझी स्किन अशी पील होते. जसं आपली डेड स्किन पील होते तसं. आय डोंट नो. जर तुम्हाला माहिती असेल हे का होते तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जास्त फेसला कवर नाही करणार आहे. फक्त इकडे इकडेच टी झोनमध्ये थोडंसं लावणार आहे. कलर करेक्टर पॅलेट त्याच्यामधला मी ऑरेंज कलर घेणार आहे आणि माझे डार्क स्पॉट्स कवर करणार आहे. आधी मी हातावर घेतले आणि वॉर्मअप करून त्याला लावते. जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत तिथे पण लावते थोडं थोडं. मी हे कन्सिलर वापरणार आहे. माझ्या हे स्किन टोनचा आहे मॅच. मी अख्खा बेस फक्त कन्सिलरनीच करणार आहे. फाउंडेशन स्किप करणार आहे मी. हे कन्सिलर पण खूप छान आहे. मी आत्ताच वापरायला स्टार्ट केलं आहे आणि खूप मस्त रिझल्ट भेटला आहे मला ह्याचा. कारण कव्हरेज खूप चांगलं आहे. थोडंसं वाळू देते मी. वाळले मी आता ते ब्लेंड करते. पूर्ण कवर केले मी कन्सिलरनेच पूर्ण फेस. मस्त कवर केले बघा. किती सुंदर दिसतोय. हां, आता लावणार आहे मी ब्लश. आय डोंट नो. माझ्याकडे ब्लश नाही आहे. माझ्याकडे आहे लिप क्रीम. ही मी झुडिओमधून घेतली होती आणि आता ती माझ्या गळ्याशी पडली. आता ती मला यूज करावीच लागणार आहे. मी ती ब्लश म्हणून यूज करते. लिप क्रीम आहे पण मी ती ब्लश म्हणून यूज करते. छान आहे. अफोर्डेबल आहे पण एवढं पण त्याचं जास्त पिगमेंट नाही आहे ती आणि जास्त वेळ पण लॉंग लास्टिंग पण नाही आहे. चिप आहे पण ठीक आहे. आता ती मला यूज करावी लागणार आहे जशी आहे तशी. थोडं अजून ब्लश लावते पण मी हे वसूल करून घेणार आहे यूज करून. हे पण
मी ब्लश इथे पण लावते डोक्यावरती, तुम्हाला दिसत आहेत 2 डॉट. इथे पण थोडं थोडं ब्लेंड करते. आता मी लावणार आहे हे सगळं कव्हर करायसाठी, लॉक करायसाठी पावडर. डस्ट ऑफ करते पावडर. आता मी लावणार आहे हायलायटर. माझ्याकडे एक हायलायटर आहे, माहिती नाही कोणता हायलायटर आहे, त्याच्यावरचं ब्रँड पण निघून गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे 3 कंपार्टमेंट आहेत, पण त्यातलं शिट खालच्या कंपार्टमेंटमध्ये आपण जायचं नाही आहे, कारण का सगळं तुटलेलं आहे ते खाली. तुम्ही बघू शकताय, मी खालचं कंपार्टमेंट कधी खोलत नाही, आणि जर आता खोललं मी ते, तर ते सगळं घरभर चमकी होऊन जाईल. तर फक्त हे शिमरच यूज करते हायलायटर म्हणून. ॲक्च्युली ना ब्रशपेक्षा हायलायटर मला ना हाताने बोटांनी लावायला खूप आवडतं, कारण का जी बोटांनी घासून लावायची जी सॅटिस्फॅक्शन आहे, जी लावायची मजा आहे ना, ते ब्रशमध्ये नाही आहे. तर मग मी हातानेच लावते. तुम्ही बघू शकता मस्त हायलायटर आहे. हे पण मी काहीतरी 100-200 रुपयालाच घेतलं असेल. प्लस पिंक कलरचं काय आहे, पिंक कलरचा शेड आहे. हा ब्लश आहे, ब्लश म्हणून पण वापरू शकता तुम्ही, आय शॅडो म्हणून वापरू शकता. मी हा आय शॅडो म्हणूनच वापरते, सो थोडंसंच लावणार आहे मी. आणि त्याचंच हायलायटर थोडंसं डोळ्यांवर लावणार. आयलिडवरती थोडंसं स्मच करते, जास्त पुढे नाही घेऊन जाते, तिकडच्या तिकडेच इनर कॉर्नर जवळच स्प्रेड करते. ओके, थोडंसं ब्रशनी पण स्मच करते. ब्रशनी ॲक्च्युली माझ्याकडे ब्रशचं साठी होल्डर पण मी ठेवला आहे. ही क्यूटशी बादली आहे माझ्याकडे, जी मी ब्रशसाठी ठेवली आहे. खूप जसं ब्रशनी स्मच करते. खूप जास्त झालंय का, असं वाटतंय मला जास्त झालंय. काजळ माझ्याकडे आहे रिकोडचं, छान आहे, हे पण अफोर्डेबलच आहे. ते वर लावते आणि मग तेच मी स्मच करणार आहे. ह्या ब्रशनी मी स्मच करणार आहे. तिथल्या तिथे स्मच करते, जास्त वर जायचं नाहीये. काजळ थोडंसं लावलंय आणि थोडंसं स्मच केलंय, तुम्ही बघू शकता. आणि आता हेच काजळ मी टाईट लाईनवर पण लावणार आहे.
मी काजळ लावलेलं आहे. मी पटकन माझे आयब्रो करून घेते, कारण का माझ्या आयब्रोमध्ये खूप खड्डे आहेत आणि ते मला फिल करावे लागतात. तर मी पटकन माझे आयब्रो करून घेते. सो माझ्याकडे ही मार्सची पेन्सिल आहे. मार्सची खूप चांगली पेन्सिल आहे ही. एकदम बटरसारखी ओठांवरती स्लाईड होते. मी तुम्हाला दाखवते. आतल्यात आतल्यात थोडंसं स्मच करते. जास्त नाही करायचं. साईडचा ग्लॉस आहे. खूप मस्त ग्लॉस आहे हे. लॉंग वेअर आहे आणि खरंच लॉंग वेअर आहे हे. मी यूज करते हे कधी बाहेर जाताना. आता मी लावणार आहे मस्कारा. मस्कारा लावून मी माझा मेकअप डन करणार आहे. सो गाईज, माझा मेकअप डन झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. मी मेकअप नो मेकअप लुक केलेला आहे. तर हा होता माझा मेकअप नो मेकअप लुक. तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला लाईक करायला विसरू नका. अशी मी खूप सारे व्हिडिओज मेकअपचे घेऊन येणार आहे. तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि आतासाठी मी जाते. बाय.